हॅलो फ्रेंड्स, वैदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन ई विषयी जाणून घेऊयात। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की विटॅमिन ई चे फायदे, त्याचबरोबर हेही जाणून घेऊया अशी कुठली लोक आहेत त्यांनी विटॅमिन ई जास्त प्रमाणात घेणं चुकीचं आहे। त्याचबरोबर विटॅमिन ई चे फूड सोर्सेस म्हणजेच कुठल्या अन्नपदार्थांमधून तुम्हाला विटॅमिन ई भेटते आणि विटॅमिन ई आपण कधी घेऊ शकतो, त्याचबरोबर विटॅमिन ई चे डोस कसे ठरवावेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला वेळ न घालवता आपण या मॅजिकल विटॅमिन बद्दल जाणून घेऊयात। तर विटॅमिन ई हे एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे। तर विटॅमिन ईचं नाव ऐकतानाच आपल्याला एक बाकीच्या विटॅमिनसारखंच एक कॉमन विटॅमिन आहे असं वाटतं, पण विटॅमिन ई 7 वेगवेगळ्या कंपाऊंडपासून बनलेलं असतं। यालाच अल्फा टोकोफेरॉल असेही म्हणतात आणि विटॅमिन ई मध्ये जेवढे जेवढे फायदे आहेत हे सर्व अल्फा टोकोफेरॉलमध्येच लपलेले आहेत। तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा विटॅमिन ई घेण्याचा आहे तो म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी। विटॅमिन ई एकदम उत्तमरित्या काम करतं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी। ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ही अशी प्रोसेस आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात त्यामध्ये ऑक्सिजन जातो आणि केमिकल रिॲक्शन घडते आणि याच प्रोसेसमध्ये काही फ्री रॅडिकल्सही तयार होतात, म्हणजे असा काही पेशींचा समूह तयार होतो आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या सेल्सला डॅमेज करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे नुकसान होतात आणि आपलं वय जसं जसं वाढत जाईल त्याचबरोबर हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तसंच वाढत जातो किंवा आपल्या शरीरातील हा डॅमेज तसेच वाढत जातात आणि यामध्ये सर्वात इफेक्टिव्ह ठरते विटॅमिन ई। म्हणजेच विटॅमिन ई घेतल्यामुळे हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढत नाही आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळे जे दुष्परिणाम होतात आपल्या शरीरावर, जसे की आपल्या त्वचेवर म्हणजे आपल्या स्किनवर काही प्रॉब्लेम्स तयार होतात, त्याचबरोबर आपल्या किडनीमध्ये काही प्रॉब्लेम्स तयार होतात, त्याचबरोबर आपल्या हार्टच्या ज्या नसा असतात त्यावर काही प्रॉब्लेम्स तयार होतात, त्याचबरोबर शरीरामध्ये अजूनही काही प्रॉब्लेम्स तयार होतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे आणि यामध्ये इफेक्टिव्ह ठरते विटॅमिन ई। म्हणजेच तुम्ही जर विटॅमिन ई जर घेतले तर तुम्ही ह्या सर्व प्रॉब्लेमपासून दूर राहाल। तर विटॅमिन ईचा दुसरा आणि महत्त्वाचा फायदा तो म्हणजे हार्ट डिसीजेसमध्ये म्हणजे हृदयविकारांमध्ये। तर हार्ट डिसीज टाळण्यासाठी म्हणजे हृदयविकार टाळण्यासाठी विटॅमिन ईचा खूप मोठा रोल आहे, जसे की आपल्या रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढणं, आपल्या रक्तामधील ट्रायग्लिसराइड्स वाढणे, त्याचबरोबर बीपी वाढणे आणि आपल्या ज्या नसा आहेत त्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळे एक कडकपणा येतो किंवा त्यामध्ये एक प्लाकिंग तयार होतं, म्हणजेच त्या नसांमध्ये एका प्रकारचा थर तयार होतो आणि यामुळे तुमच्या बॉडीमध्ये हार्ट प्रॉब्लेम्स तयार होण्याची शक्यता असते आणि यामध्ये विटॅमिन ई खूप फायदेशीर ठरते। जसे की विटॅमिन ई शरीरामधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, त्याचबरोबर LDL म्हणजे आपल्या शरीरामधील जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं त्याचं प्रमाणही कमी करतं विटॅमिन ई, त्याचबरोबर आपल्या शरीरामधील ट्रायग्लिसराइडचं प्रमाणही कमी होतं विटॅमिन ईमुळे आणि आपला BP मेंटेन राहण्यासही मदत होते विटॅमिन ई घेतल्यामुळे। त्यामुळे आपण हेही म्हणू शकतो की विटॅमिन ई घेतल्यामुळे आपलं ओव्हरऑल हार्टची जी हेल्थ असते ती मेंटेन राहते। म्हणजेच विटॅमिन ई घेतल्यामुळे आपलं हृदय वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहते। विटॅमिन ई घेण्याचा तिसरा फायदा होतो फॅटी लिव्हरमध्ये। नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमध्ये विटॅमिन ई घेण्याचे खूप बेनिफिट्स आहेत। तर फॅटी लिव्हरमध्ये होतं काय की लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन तयार होतं आणि त्यामुळे लिव्हरला एकदम कमकुवतपणा येतो व लिव्हर सिरोसिस होते आणि यामध्ये लिव्हर परमनंटली डॅमेज होण्याचीही शक्यता असते। ज्या लोकांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे, म्हणजे जी लोक ड्रिंक न करता किंवा दारू न पिताही त्यांना फॅटी लिव्हर होतं, म्हणजे ज्या लोकांमध्ये दारू न पिता त्यांच्या शरीरामध्ये फॅटी लिव्हर तयार होतं त्यांना विटॅमिन ईचा खूप फायदा होतो, कारण विटॅमिन ई घेतल्यामुळे फॅटी लिव्हरमध्ये जे फॅट डिपॉझिशन झालेलं असतं ते कमी होतं। म्हणजेच विटॅमिन ई तुमच्या लिव्हरमध्ये जे फॅट तयार झालेलं आहे ते कमी करण्याचे काम करतं। तर विटॅमिन ई घेण्याचा चौथा फायदा मेनली वुमन्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये होतो। विटॅमिन ई घेतल्यामुळे डिस्मेनोरियाचा त्रास कमी होतो। डिस्मेनोरिया म्हणजे पिरियड्समध्ये म्हणजेच मासिक पाळीमध्ये जो त्रास होतो तो कमी करण्यासाठी विटॅमिन ईचा खूप फायदा होतो, कारण पिरियड्समध्ये बऱ्याच मुलींना त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना खूप पोट दुखतं
हे कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई घेण्याचा खूप फायदा होतो. कारण यावर बऱ्याच अभ्यास करण्यात आलाय की फिश लिव्हर ऑइल त्याचबरोबर व्हिटॅमिन ई घेतल्यामुळे डिस्मेनोरियाचा म्हणजे पाळीमध्ये जे पोट दुखतं ते कमी होण्यासाठी याचा फायदा होतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई हे तुमच्या त्वचेसाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही व्हिटॅमिन ई जर घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये कोलॅजनचं प्रोडक्शन वाढतं. कोलॅजन हे एका प्रकारचं प्रोटीन आहे, त्यामुळे तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी वाढते. त्याचबरोबर कोलॅजनमुळे त्वचेला टाईटनेस मिळतो आणि कोलॅजनमुळे त्वचेचं टेक्स्चरही एकदम व्यवस्थित राहतं. त्यामुळे तुम्ही हे पाहिलेलंच असेल की व्हिटॅमिन ई बऱ्याच ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये त्याचबरोबर स्किन प्रॉडक्ट्समध्ये असतं. हे तुम्ही बऱ्याच जाहिरातींमध्येही पाहता की ह्या प्रॉडक्टमध्ये व्हिटॅमिन ई आहे. आणि व्हिटॅमिन ई या प्रॉडक्ट्समध्ये याच्यासाठीच असतं की व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेसाठी त्याचबरोबर तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही हे बऱ्याच वेळा ऐकलेले असेल की केसांसाठी किंवा त्वचेसाठी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल बरेच लोक घेतात. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल बऱ्याच स्त्रिया बऱ्याच ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये यूज करतात, त्याचबरोबर केसांवरही अप्लाय करतात. तर व्हिटॅमिन ईचा पुढचा फायदा ब्रेनचा कॉग्निटिव्ह फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी होतो. तर कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे काय? तर कॉग्निटिव्ह फंक्शन्स म्हणजे आपण ज्या गोष्टी पाहतो त्या आपण लक्षात ठेवतो आणि हे काम ब्रेन एकदम प्रॉपर पद्धतीने करतं. आणि व्हिटॅमिन ई ब्रेनचं जे कॉग्निटिव्ह फंक्शन आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्याचबरोबर आपली मेमरी चांगली राहण्यासाठीही व्हिटॅमिन ईचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार प्रौढ व्यक्तींमध्ये म्हणजेच वयस्कर माणसांमध्ये एक आजार तयार होतो, त्यालाच अल्झायमर्स डिसीज म्हणतात. या आजारामध्ये तुमचा मेंदू कमी काम करायला लागतो. कारण तुम्ही हे पाहिलेलं असेल की बरेच जी म्हातारी माणसं असतात ते बऱ्याच गोष्टी विसरून जातात आणि याच अल्झायमर्स डिसीजमध्ये व्हिटॅमिन ईचा खूप मोठा रोल आहे. यामुळे तुमचं जे कॉग्निटिव्ह फंक्शन आहे ते मेंटेन राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई प्रौढ व्यक्तींमध्ये म्हणजेच लोकांमध्ये खूप फायदेशीर असते. तसं तर प्रत्येक व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, पण यामध्येही व्हिटॅमिन ईचा खूप मोठा रोल आहे. कारण वाढत्या वयानुसार वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि हेच आजार कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ईचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार हाडांचे आजार त्याचबरोबर जॉईंट्स पेन यामध्येही व्हिटॅमिन ई घेणं खूप फायदेशीर ठरते. त्याचबरोबर तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठीही व्हिटॅमिन ई खूप फायदेशीर ठरते. कारण वाढत्या वयानुसार तुमची शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होत असते. यामध्येही व्हिटॅमिन ई घेतल्यामुळे खूप फायदा होतो. कारण वाढत्या वयानुसार जी वयस्कर माणसं असतात त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचं खूप प्रमाण वाढतं. कारण त्यांची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते आणि ही प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई तुमच्या लंग फंक्शनसाठीही खूप महत्त्वाचे असते. म्हणजेच व्हिटॅमिन ई तुमच्या फुफ्फुसांच्या हेल्थसाठीही खूप महत्त्वाचे असते. कारण प्रदूषणामुळे तुमचे फुफ्फुस डॅमेज होतात आणि ते कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप फायदेशीर असते. कारण प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी तुम्ही छोट्या शहरांमध्ये राहा किंवा मोठ्या शहरांमध्ये राहा, प्रदूषणाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे तुमच्या फुफ्फुस डॅमेज होण्याची खूप शक्यता असते आणि ह्या प्रदूषणाचा इफेक्ट आपल्या फुफ्फुसांवर न घेण्यासाठी व्हिटॅमिन ईचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे तुम्ही जर रेग्युलरली व्हिटॅमिन ई जर घ्याल तर हा सगळा इफेक्ट जो आपल्या फुफ्फुसांवर होतो तो होणार नाही. त्याचबरोबर प्रदूषणामुळे आजकाल अस्थमाचं प्रमाण खूप कॉमन झालेलं आहे. व्हिटॅमिन ईमुळे जो अस्थमा होण्याचा जो धोका आहे तो कमी होईल आणि तुमचे फुफ्फुस स्ट्रॉंग राहतील. त्याचबरोबर तुमच्या फुफ्फुसांची इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारक शक्ती लेवलही वाढेल. त्यामुळे सततचे जे लंग्स इन्फेक्शन होतात ते होणार नाही आणि तुमचे फुफ्फुस एकदम स्ट्रॉंग राहतील. तर पुढचा फायदा असतो व्हिटॅमिन ईचा, तो म्हणजे इन्फर्टिलिटी किंवा ज्या लोकांमध्ये वंध्यत्व आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असते व्हिटॅमिन ई. वंध्यत्व पुरुषांमध्ये असो वा स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन ई खूप फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन ईमुळे स्पर्म काउंट वाढतं, त्याचबरोबर स्पर्मची क्वालिटीही व्यवस्थित राहते. त्याचबरोबर ओव्हमची क्वालिटीही चांगली राहते आणि ओव्हम एकदम योग्य वेळेला रिलीज होतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन ईमुळे मेन्स्ट्रुअल सायकलही एकदम योग्य वेळेत येते.
कारण मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर असणं तुमच्या इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल, व्हिटॅमिन ई जर आपल्या शरीरामध्ये एवढं फायदेशीर आहे तर व्हिटॅमिन ई आपल्याला कुठल्या नॅचरल सोर्सेसमधून भेटेल, आपल्याला कुठल्या अन्नपदार्थांमधून व्हिटॅमिन ई भेटेल? तर व्हिटॅमिन ई घेण्याचा महत्त्वाचा आणि पहिला सोर्स म्हणजे सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफूल. सूर्यफुलाचे जे बिया असतात त्या तव्यावर भाजून दिवसभरात 1 चमचाच घ्या तुम्ही, ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्याचबरोबर बदाम आणि शेंगादाण्यामध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये जर पाहिलं तर पालक, ब्रोकोली, त्याचबरोबर टमाटर या 3 भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. आणि फळांमध्ये जर पाहिलं तर आंबा, किवी आणि ॲव्होकॅडो या 3 फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई भेटेल तुम्हाला. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई भेटण्याचा अजून एक महत्त्वाचा सोर्स तो म्हणजे व्हीट जर्म ऑइल. व्हीट जर्म ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई भेटते. त्यामुळे व्हीट जर्म ऑइल हे केसांसाठी त्याचबरोबर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. तुम्ही साधारण 1 चमचाभरच जर व्हीट जर्म ऑइल घ्याल तर तेही तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. आणि तुमची जी दिवसभराची रिक्वायरमेंट आहे व्हिटॅमिन ईची ती 1 चमचाभर व्हीट जर्म ऑइलनेच पूर्ण भरून निघेल. ह्या नॅचरल सोर्सेससोबत तुम्ही व्हिटॅमिन ईच्या सप्लिमेंटही घेऊ शकतात. कारण बऱ्याच कंपन्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल बनवतात. कुठल्याही एक चांगल्या कंपनीच्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्ही घेऊ शकतात. आणि व्हिटॅमिन ईचा डोस साधारण 200 ते 400 mg मध्ये घेतला जातो. तसं तर व्हिटॅमिन ई हे 800 mg मध्ये पण भेटतं, पण एवढ्या हायर डोसेस घेण्याची गरज नसते. तुम्ही फक्त 200 ते 400 mgची एकच कॅप्सूल दिवसभरात एकच घ्याल तरीही तुमच्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर ठरते. आता यामध्येही एक गोष्ट, व्हिटॅमिन ई हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे आणि हे तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये घ्याल किंवा खूप दिवस जर घ्याल तर ते फॅट तुमच्या शरीरामध्ये जमा होत राहील आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काही साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे कधीही तुम्ही जर सप्लिमेंट घेत असाल, जर तुम्ही नॅचरल सोर्सेस जर घेत असाल तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. पण तुम्ही जर सप्लिमेंट फॉर्ममध्ये जर घेत असाल व्हिटॅमिन ई तर एका वेळेस तुम्हाला 3 महिन्यांपेक्षा जास्त दिवस व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घ्यायच्या नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या अँटीकॉएग्युलंट टॅबलेट जर चालू असतील, म्हणजेच रक्तपातळ होण्याच्या जर गोळ्या चालू असतील तुम्हाला, अशा केसेसमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई घेता येणार नाही किंवा तुम्ही व्हिटॅमिन ई घेऊ नका. त्याचबरोबर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन ई घेऊ नका. त्याचबरोबर जर तुम्ही लहान मुलांना व्हिटॅमिन ई जर सप्लिमेंट देत असाल तर तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यावेत. तर ही होती व्हिटॅमिन ईबद्दल माहिती. व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेसाठी, केसांसाठी, तुमच्या हार्टसाठी, लंग्ससाठी, त्याचबरोबर तुमच्या ओव्हरऑल शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर व्हिटॅमिन ईबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.